मॅच क्रमांक आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र दुसरी मैदानावरती मॅचला होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज, एकीकडे छावा 11, दुसरीकडे तन्वीर वॉरियर्स. छावा 11 संघाने पहिल्या मॅच मध्ये जे काम केलंय ते काम जबरदस्त आहे, नो डाऊट ऍट ऑल. आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पडली या संघाने. विशेष करून कॅरी आणि त्याची संपूर्ण टीम ज्या पद्धतीने खेळतीये, बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली आहे. फलंदाज बाद होत आहेत, विकेट्स पतन होत असताना पाहायला मिळेल. चला, नवीन बॅटर मैदानावरती लवकरात लवकर येणं गरजेचं आहे. तौसिफ पाहायला मिळत आहेत, नवीन बॅटर. कमबॅक अत्यंत महत्वाचा आहे. आणि काय गोलंदाजी आहे, मागील मॅच मध्ये शेवटची ओव्हर हाताळणारा गोलंदाज आता या मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सो हे चेंजेस छावा 11 संघाने केलेत. पहिल्या मॅच मध्ये कॉम्बिनेशन बघितलं, कुठला खेळाडू कशी कामगिरी करतोय पाहिलं, आणि या मॅच मध्ये अगदी आपण पाहू शकतो चेंजेस होत असताना पाहायला मिळत आहेत. रोहितची पहिली ओव्हर जबरदस्त राहिली तरी देखील आपण पाहू शकतो त्याला चेंज करून आता नवीन गोलंदाज पाहायला मिळतात. 4 बॉल झालेत, धावसंख्या 3 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तयार, यावेळेस देखील बॉल हवेमध्ये होता जरूर, आणि कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाज बाद, विकेट पतन. बॅटरच्या खेळीचा अंत. नवीन बॅटर फैज आपल्याला पाहायला मिळतात. फेज पाहायला मिळतील. बघूया कशा पद्धतीने आता बॅटिंग करतायत. अटॅकिंग माइंडसेट असेल की डिफेन्सिव्ह अप्रोच. यार 5 बॉलचा खेळ झाला, शेवटचा बॉल असेल. वाईड बॉल. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. आपल्याला 4 या आकड्यावरती, 4 ऑन द बोर्ड. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील दिशा दाखवली आहे. ओव्हर चांगली आहे, सफल ओव्हर की समाप्ती. पहिलं षटक समाप्त आणि धावसंख्या 4. 2 विकेट्स गेले, 4 धावा धावफलकावरती आहेत. फैज आहे, तौसिफ आहे, तोपर्यंत मॅच आहे ही माहिती आहे. तन्वीर वॉरियर्स या संघाला तन्वीर देखील आहेत स्वतः. शाहिद शेख देखील आपल्याला पाहायला मिळेल. पण ज्या पद्धतीचा खेळ शाहिद कडून अपेक्षित आहे तसा खेळ त्याच्याकडून होईल का प्रश्न आहे. कॅरी पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र दुसरी प्रगती पथावरती आहे. आणि जास्त वेळ घ्यायचा नाहीये, चला जास्त वेळ घेऊ नका. कॅरी पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वर. तौसिफ स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. लवर फुल टॉस ऑन साइडला टर्न केला, आली मैदानावरती सिंगल. दुसरं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळेल. कॅरी पाहायला मिळतात. कॅरी यांची खऱ्या अर्थानं गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. कॅरी असतील, रोहित असतील, अजय असतील, राज असतील, शुभम असतील, प्रत्येकाने जबरदस्त कामगिरी केली, जबरदस्त गोलंदाजी केली मागील मॅच मध्ये. आणि बॅटिंग स्पेशली राज असतील, शुभम पाहायला मिळतील. 2 खेळाडूंनी इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली. कृष्णाच्या बॅट मधून देखील एक सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त बॉल, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजी, आणि तौसिफ कडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नाही आहे. टॉस होता,
मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, मात्र पाठमधून हल्ली थोडीशी आली मैदानावरती सिंगल. आणि बॉलर पुन्हा एकदा तयार होत असताना पाहायला मिळतात. शॉप केला फैजांनी. सिंगल आड होत असताना पाहायला मिळते. धाव फलक पुढे सरसावेल. 8 धावा दाखल का बरं. 1.5 षटक आतापर्यंत झालेत. शेवटचा बॉल असेल आणि काय कमालीची गोलंदाजी छावा 11 संघाच्या वतीने पाहायला मिळाली. शेवटचा बॉल आहे सिंगल. धावसंख्या 9. 9 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाज तयार. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये. कॅच झाली कंप्लीट. ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये 11 धावा. आणि ही ओव्हर देखील तितकीच महत्वाची आहे. या महत्वाच्या ओव्हरमध्ये रन बनवणं गरजेचं आहे. दुसरीकडून छावा 11 संघाच्या विरुद्ध जे संघ खेळत आहेत ते अडचणीमध्ये कुठेतरी पाहायला मिळतील. वेळ देखील सुरू आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर. वा, चांगली गोलंदाजी आहे. अफलातून गोलंदाजी. 2.4 षटक आतापर्यंत झालेत. धावफलक 11. 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये. आणि अजून एक चांगला बॉल. एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. शेवटचा बॉल आहे. 11 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये 11 धावा. आणि नो बॉल. व्हाईट बॉल. गोलंदाज तयार होत असताना आपल्याला बघायला मिळतील. स्टेप आउट झालेत. तौकीर आली मैदानावरती सिंगल. ओव्हरची समाप्ती 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि सहसा ही स्ट्रॅटेजी आपण नेहमी पाहिली आहे की फैज सारखा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंड वरती ठेवा. स्ट्रायकिंग एंड वरती जो खेळाडू आहे त्याच्यावरती प्रेशर क्रिएट करा. डॉट बॉल पर्सेंटेज वाढतील आणि त्यामध्ये प्रेशर अजून वाढतो.
पण फैज असा खेळाडू आहे की 5वी ओव्हर जी डबल ट्रबलची ओव्हर आहे त्यामध्ये तो चान्स घेणार आणि आपण सातत्याने त्याला पाहिलंय डबल ट्रबल ओव्हर मध्ये तो चान्स घेतो एखादा तरी सिक्सर त्याच्या बॅट मधून येतो आणि सिंगल डबलच्या गेमने 10 ते 12 धावा जरी कुठल्या तरी 22 ते 24 धावा या मिळू शकतात त्यामुळे ती ओव्हर महत्वाची आहे पहिली 3 ओव्हर छावा 11 संघाच्या नावावरती राहिलेत अजून देखील 4 ओव्हरचा काही शिल्लक मागील मॅच मध्ये रोहित ज्या पद्धतीने बॅटिंग गोलंदाजी करत होता तो चांगली गोलंदाजी होती यावेळेस त्याच्या विरोधामध्ये बॅटिंग चांगली झाली होती ओकेरची सिक्सर आला पहिल्या बॉलवर धावसंख्या 20 3 गडी बाद 20 धावा पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आली मैदानावरती सिंगल 21 फुल लेनचा बॉल होता आणि गोलंदाज तयार यावेळेस बॉल पडल्यानंतर थोडासा टर्न होतोय दुविधा मनस्थितीमध्ये बॅटर आपल्याला बघायला मिळाले धावसंख्या 21 धावसंख्या 21 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात फ्लॅट स्ट्रोक आहे आणि झाली मिस्टेक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आलाय असू दे आपलाच येतो या समजून आली आहे सिंगल आपण डॉट बॉल आला आणि धावसंख्या फलकावरती 25 पाहायला मिळते शेवटचा बॉल गोलंदाज तयार बॉलर तयार यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे फैजचा आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 31 ओव्हरची समाप्ती 4 ओव्हर 31 31 31 धावा डबल ट्रबल ओव्हर यावर मध्ये 12-13 धावा जरी आल्या तरी देखील कमबॅक होईल तन्वीर वॉरियर संघाचं चॅलेंजिंग क्रिकेट अंदर आमचा गोलंदाज तयार राजची ओव्हर अत्यंत इम्पॉर्टंट आहे समोर तौकीर आणि फैज सारखा खेळाडू आहे आली मैदानावरती सिंगल 7 ओव्हर कितीचं टार्गेट असेल आणि त्यासाठी या ओव्हर मध्ये कशी बॅटिंग होईल शाहेद मैदानावरती पाहायला मिळतील आणि शाहेद आपल्याला पाहायला मिळतात डबल ट्रबल ओव्हर मध्ये या ओव्हर मध्ये तो बॅटिंग करत असताना सिक्सर ठोकेल का हा प्रश्न आहे
भरपूर सारा पाऊस पडतोय, यावेळेस देखील चांगला बॉल. राजने या ओव्हर मध्ये कमालीची गोलंदाजी केली, जरूर त्याच्या विरोधामध्ये धाव आली आहे, पण जी विकेट आहे त्या विकेटमुळे 5 धावा देखील मायनस झाल्यात. सो छावा 11 संघाने कामगिरी जबरदस्त केली आहे. लास्ट बॉल. गोलंदाज तयार. राज पुन्हा एकदा चांगला बॉल, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. 5 ओव्हर समाप्ती, धावसंख्या 28. 28 5 ओव्हर 28. 28 5 ओव्हर 28 धावा. डॉट बॉल पाहायला मिळतोय. सिंगल हँडेडली डॉमिनेटिंग परफॉर्मन्स छावा 11 संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मिड ऑफ मध्ये कॅच कंप्लीट झाली आहे. फलंदाज बाद होत आहेत, विकेटचे पतन होत असताना पाहायला मिळेल. $29 29 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जबरदस्त आपल्याला कामगिरी छावा 11 संघाच्या वतीने पाहायला मिळते. रनआउटची संधी होती, ही कॅच त्या सोबतीला स्ट्रायकिंग एंड वरती शाहिद. 2 धोक्याच्या घंटा, कारण कॅच देखील सुटली, स्ट्राईक देखील चेंज झाली आणि स्ट्रायकिंग एंड वरती आता शाहिद शेख. कॅच पेक्षा स्ट्रायकिंग एंड वरती जो शाहिद शेख आला तो अत्यंत इम्पॉर्टंट आहे. घातक खेळाडू आहे आणि सिक्सर आलाय. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. स्ट्रेच केला होता स्वतःने राजच्या माध्यमातून, चांगले प्रयत्न होते. आली सिंगल, धावफलक 37. इथला सपोर्ट विकेट, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 आणि मैदानावरती सिंगल. ओव्हरची समाप्ती 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38. आते इसको डायरेक्ट क्या कांटेक्ट करके ले लिया. ये रील्स पे आता था बॉलर, ऐसे प्रैक्टिस करते रहता था, इसको ले लिया. 4 ओव्हर 60. अजून चालू कुठे? आपली दुसरी मॅच, आपली लय हळू चालू आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळ कमी आहे. आताशी दुसरी मॅच चालू आहे, जवळपास 11:30 होत आलेत, झाले देखील आणि 11:15 होत आलेत. आली मैदानावरती आपण पाहू शकतो, जी मात्र सिंगल, धावफलक 39. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 मध्ये 3 तरी मोठे फटके मारावे लागतील. 3 जर मोठे फटके आले तर मात्र धावसंख्या ही आपल्याला जवळपास 60च्या आसपास पाहायला मिळेल.
आणि तो चांगला एक टोटल असेल. मात्र अजय अँगल सोबत आतमध्ये घेऊन येतो आणि साईडची ज्या प्रकारची बॅट स्विंग आहे तर अजय कदाचित भारी पडू शकतो पण शाहिदकडे कॅपॅबिलिटी आहे, कॅलिबर आहे. अजयचे बॉल आत येतात तर वेगासोबत टर्न करणारे त्याचे बॉल आपल्याला बघायला मिळतात. व्हाईट बॉल इथे पाहायला मिळतोय. हे मिस्टेक टाळणं गरजेचं आहे. 40 ऑन द बोर्ड. 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. गोलंदाज देखील तयार आणि कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होतील. हा लास्ट बॉल बरं आपल्याला पाहायला मिळत आहेत नवीन बॅटर. तीन धावा. त्यामुळे धावसंख्या पाहायला मिळेल 43. 44चं लक्ष. 44 धावांचं लक्ष असेल. जिशान भाई जरा माईक जवळ या प्लीज. चला मॅच सुरू करा. बॅटर्स 44चं लक्ष. 44 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 44 धावा बनवाव्या लागतील. चला मॅच सुरू करायची आहे. मॅच सुरू करा. टार्गेट पाहायला मिळेल. चला मॅच सुरू करायची आहे. बॉलिंग ट्रॅक वरती हैदर आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती कृष्णा. स्ट्रायकिंग एंड वरती जिशान. आणि पहिल्या बॉल वरती तो आलाय कृष्णा बॅट मधून. हा दमदार सिक्सर. 44 धावांचं लक्ष. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती हा सिक्सर. ऑन साइडला टर्न केला. लेफ्टी बॅटर नेहमी आक्रमक असतात हे आपण पाहिलंय. फार मोठी बॅटिंग लाईनअप आहे.
आला बॉल डॉट. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. रन अप बॉल इक्वेशन त्यापेक्षा कमी सध्याच्या घडीला, पण यावेळेस अफलातून फटका. सिक्सर पाहायला मिळतो जिशान यांच्या बॅट मधून. अफलातून सिक्सर. धावफलक 13. यावेळेस देखील आलेली सिंगल पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. व्हाईट बॉल इथे देखील पाहायला मिळेल. व्हाईट बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. फलक जाऊन पोहोचेल 16 आकड्यावर. 16 ऑन द बोर्ड. आता 44 धावेचं लक्ष आणि 16 आल्यात. आणि आली सिंगल. त्यामुळे आता धावसंख्या फलकावरती आपल्याला 17 पाहायला मिळते. म्हणजे 27 लक्ष अजून 36 बॉल मध्ये. 36 बॉल 27 धाव्यांची आवश्यकता. कृष्णाने जो पहिला सिक्सर मारला, जिशानचा तो दुसरा सिक्सर या मॅच मधून हवा काढून घेतली या दोन्ही षटकारांनी. चला जास्त वेळ घ्यायचं नाहीये. मोठ्या मॅच मध्ये खेळतात दोन मोठे होते त्यांचे. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला कृष्णाच्या बॅट मधून हा सिक्सर. ट्रिपल एस चॅम्पियनशिप देखील पाहायला मिळते. आणि जय जलेश्वर वाडेकर संघाने 3 ओव्हर मध्ये 48 बनवल्यात. अतुलने 3 बॉल 3 सिक्सर ठोकलेत. आणि इथे कृष्णा देखील सिक्सर ठोकतोय. आणि तिन्ही A1 क्लास सिक्सर पाहायला मिळाले. यावेळेस अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये धावफलक 24-24. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. धावसंख्या 25. यावेळेस अजून एक बार लगातार षटकार. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. व्हाईट बॉल. धावसंख्या 33. 11ची आवश्यकता अजून देखील. अजून 11 धाव्यांची आवश्यकता. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजून 10 धाव्यांची आवश्यकता आहे. चला जीएस ग्रुप टीमचे कर्णधार आहेत जावेद भाई इथे उपस्थित. नेक्स्ट मॅच लगेच आपण खेळूया. व्हाईट बॉल इथे देखील पाहायला मिळेल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती ऍड होईल. धावसंख्या 35. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. धावसंख्या 36. 36 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यामुळे स्टॉट बॉल. 5 बॉल 1 टू गो. ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचले 37. म्हणजे अजून देखील 7 धाब्यांची आवश्यकता. धाब्यांची आवश्यकता आहे इक्वेशन विजयासाठी. देखील आली सिंगल मैदानावरती. फलक देखील पुढे सरसावत असताना 38. आलेली सिंगल. आणि इथे आलाय हा
दमदार सिक्सर आणि सामना फिनिश. छावा 11 संघाने वन साइड डॉमिनेटिंग परफॉर्मन्स दाखवला. अभिनंदन. नेक्स्ट मॅच तन्वीर वॉरियर्स वर्सेस जीएस ग्रुप. चला दोन्ही टीम्स प्लीज. अभिनंदन. पहिला संघ मिळाला क्वालिफाय होणारा छावा 11. अभिनंदन शुभम, अभिनंदन राज, अभिनंदन कॅरी, कृष्णा, अजय, जिशान भाई सर्वांनी फार चांगलं प्रदर्शन दाखवलं. चला नेक्स्ट मॅच लगेच आपण सुरुवात करणार आहोत, पण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळतोय. मितांशु पाटील सामन्याचे सामनावीर. मितांशु पाटील. मितांशु पाटील सामन्याचे सामनावीर आपल्याला पाहायला मिळतील. लगेच सामन्याला देखील आपण सुरुवात करूया. आणि मॅन ऑफ द मॅच मितांशु पाटील. कमालीची कामगिरी मितांशुने केली आणि तोच आपल्याला सामन्याचा सामनावीर देखील पाहायला मिळतोय. मितांशु पाटील सामन्याचे सामनावीर. दुसरी मॅच कंप्लीट झाली आणि छावा 11 संघाने अप्रतिम कामगिरी करत विजय प्रस्थापित केला आणि क्वालिफाईंग स्टेज मध्ये पोहोचणारा पहिला संघ मिळालाय तो म्हणजे छावा 11. अभिनंदन. चला मॅच सुरू करायची. नेक्स्ट मॅच तन्वीर वॉरियर्स आणि तन्वीर वॉरियर्स संघ फाईट करत असताना पाहायला मिळेल अगेन्स्ट जेएस ग्रुप. चला नेक्स्ट मॅच लगेच सुरुवात करायची आहे.